ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका आलाय। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून भाजप नेते आशिष शेलार हे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले। दरम्यान आशा भोसलेंची नात जनाई भोसले यांनी प्रतिक्रिया दिली। माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकव्यामुळे आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले। आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आमच्या गोपनीयतेची कदर करा। उपचार चालू आहेत। आशा आहे की सर्व काही ठीक होईल आणि आम्ही तुम्हाला सकारात्मक अपडेट करू। पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका आलाय। ब्रीच कँडी रुग्णालयात त्या दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। भाजप नेते आशिष शेलार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले आहेत। या क्षणाची मोठी बातमी। हृदयविकाराच्या झटक्यामुळे आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले जात आहेत। श्रेयस, मोठी बातमी, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सगळ्यात प्रथम त्यांच्या तब्येतीचे काय अपडेट्स मिळत आहेत? त्यापर्यंत आपल्याला कुठलेही अपडेट जे आहे ते मिळालं नाही। मात्र ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती आत्ताच्या घटकेला त्यांच्यावर ट्रीटमेंट जी आहे ती सुरू आहे। डॉक्टर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार आता ट्रीटमेंट सुरू आहे। त्यांना इथं संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आलं। जेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं फुफ्फुसाचा आजार ज्याला आपण म्हणतो त्या एक अर्थ सांगण्यात येत आहे। दुसरे काही लोक म्हणतात हृदयविकाराचा झटका आलाय। मात्र या कुठल्याही गोष्टीची पूर्तता आशा भोसले यांच्या परिवाराने केली नाहीये। आशा भोसले यांच्या परिवारातील काही लोक आता ब्रीच कँडी रुग्णालयात आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक मंत्री राज्याचे आशिष शेलार देखील इथं तातडीने आलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आत्ताच्या घटकेला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती जे काय आपल्याला माहिती मिळणार आहे ती आशिष शेलार बाहेरून देतीलच याबद्दल आपण बोलू शकतो। मात्र आता ट्रीटमेंट ब्रीच कँडी रुग्णालयात सुरू आहे। तुम्ही बघू शकता ब्रीच कँडी रुग्णालयात आपण आहोत आणि आताच्या घटकेला ब्रीच कँडी रुग्णालया बाहेर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी मेजर्स मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आशिष शेलार आत्ताच रुग्णालयात दाखल झाले आहेत। मात्र आताच्या घटकेला आपण बघितलं ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आमचे प्रतिनिधी श्रेयसच्या पद्धतीनं बोलत होते त्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाकडनं कुठलीही माहिती समोर आलेली नसली तरी आशिष शेलार हे स्वतः रुग्णालयात दाखल झाल्यामुळे ते स्वतः ज्यावेळी माध्यमांसमोर बोलतील त्याचवेळी त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स समोर येणार आहेत। मात्र या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। श्रेयस, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेतच। श्रेयस, आपण ज्या पद्धतीनं म्हणालात की कुटुंबाकडनं जरी माहिती मिळालेली नसली तरी सगळ्यात महत्त्वाचं, कारण आशा भोसले आणि महाराष्ट्राचं एक नातं आहे, त्यामुळे कुठल्याही माणसाला त्यांच्याबद्दलची काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच राजकीय नेते असतील किंवा माध्यमं असतील काय त्यांच्या प्रकृतीची तपासणी करतायत, विचारणा करतायत। पण सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे तिथे उपस्थित आहेत। त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? ते माध्यमांशी काही बोलले आहेत का? किंवा त्यांच्याकडनं काय माहिती मिळते का? अद्याप आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, कारण आत्ताच आशिष शेलार इथे येऊन अगदी 5-6 मिनिटं झाले। अगदी 5-6 मिनिटापूर्वी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार इकडे पोहोचले। खरं तर आशिष शेलार यांचा दौरा मालवण दौरा होता, ते मालवणात होते। मात्र इकडून ते इकडे आले आणि एअरपोर्टवरून ते ब्रीच कँडी रुग्णालयात आलेत। खऱ्या अर्थानं आता आशिष शेलार बाहेर आल्यानंतर माध्यमांशी काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देशीचं लागलंच आहे। मात्र या सगळ्या गोष्टीनंतर आता त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। ब्रीच कँडी मधून जी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते त्या माहितीनुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट आता सुरू आहे आणि त्यांच्या कुठल्याही बाकीच्या प्रकृतीची कुठलीही इन्फॉर्मेशन अद्यापपर्यंत मिळाली नाहीये। विश्व नक्कीच श्रेयस, एकच महत्त्वाचा प्रश्न जो या क्षणासाठी महत्त्वाचा आहे, जेवढी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार त्यांना किती वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता पुन्हा एकदा मेडिकलचे अपडेट्स जे तुझ्यापर्यंत आले ते प्रेक्षकांना काय सांगशील? 8:30च्या दरम्यान त्यांना इथं आणण्यात आलंय। 8:30च्या दरम्यान त्यांना इकडे आणण्यात आलं। त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार जे आहेत ते सुरू झाले ब्रीच कँडीमध्ये आणि आत्ताच्या घटकेला ब्रीच कँडीमध्ये इंटेन्सिव्ह केअर मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यांना हृदयविकाराचा झटका आलायचा माहिती ही मिळालेली आहे। मात्र त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर ट्रीटमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर ब्रीच कँडीमध्ये सुरू आहे आणि त्याच्यानंतर आत्ताच 6-7 मिनिटापूर्वी मंत्री आशिष शेलार सुद्धा इकडे आलेले आहेत। त्यामुळे आता मिळालेल्या माहितीनुसार आता आशिष शेलार जेव्हा बाहेर येतील तेव्हा ते पुढची माहिती आपल्या सगळ्यांना देतील। नक्कीच ज्या ब्रीच कँडीच्या परिसरात तू आत्ता श्रेयस उभा आहेत, खरं तर आशाताईंचं नाव आणि प्रत्येकाचं असलेलं सिनेसृष्टीतलं मराठी सृष्टीतलं योगदान हे महत्त्वाचं आहे। त्यांचे आणि अनेकांचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या काळजी पोटी किंवा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हाय अलर्टच्या किंवा हाय सिक्युरिटीच्या किंवा जे हाय प्रोफाईल लोक आहेत ते येण्याची शक्यता आहे। त्या काही मुवमेंट दिसत आहेत का की त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासंदर्भात? ब्रीच कँडी परिसराचा आढावा घेताना काय सांगशील?
खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर ब्रिज कॅन्डीचा हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला गेला तर आता या परिसरात प्रसार माध्यमं तर इकडे आहेतच, पण त्यासोबतच सिक्युरिटी मेजर्स इकडे मोठ्या प्रमाणावर रिश्तेदार आपल्याला दिसून येतात. मोठी सिक्युरिटी आहे. आता कोणत्याच गाड्यांना विदाऊट चेक आत सोडण्यात नाही आलाय. ब्रिज कॅन्डी रुग्णालय हे खऱ्या अर्थानं या परिसरातलं पेट्रोल रोड परिसरातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल मानलं जातं आणि तिथं आता खऱ्या अर्थानं आशा भोसले यांना ऍडमिट करण्यात आलंय. आशिष शेलार जरी इकडे आले असेल तरी आत्ताच्या घटनेला ज्या ज्या लोकांशी आम्ही बोललो संगीत क्षेत्रातल्या कोणालाही याबद्दल माहिती नाही. त्यामुळे सगळ्यांचंच जे रिॲक्शन्स आहेत ते असं खरंच झालंय का, त्या ऍडमिट आहेत का, इथून सुरुवात आहे. त्यामुळे कुठे ना कुठे अद्यापर्यंत कोणालाच याबद्दलची इन्फॉर्मेशन जी माहिती आहे ती नाही आहे. मात्र त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत आणि त्यांचे उपचार सुरू असताना आता आशिषचं इकडे येणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. नक्कीच या 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 सगळ्याच्या निमित्तानं त्यांच्या तब्येतीत प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा येऊ हीच आपण प्रार्थना करूया. धन्यवाद अपडेट या सगळ्या माहितीबद्दल श्रेयस.